नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर सर. मित्रांनो, यापूर्वी मी तुम्हाला सीडचा पार्ट 1 आणि पार्ट 2 हा पार्ट मी तुम्हाला शिकवला होता आणि त्या पार्ट 1 मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार याचे क्वेश्चन्स आपण केले होते. सीडने डिरेक्टली आपण त्याला सीड अप्लाय करून क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट केले होते. त्याशिवाय सीड पार्ट 2 त्यामध्ये स्क्वेअर्स आणि क्यूब्स, वर्ग आणि घनांशी रिलेटेड आपण क्वेश्चन डील केले होते. आणि आज सीड पार्ट 3 अगदी महत्त्वाचा, खूप जास्त मीन्स तुम्हाला परीक्षांमध्ये कामात येईल असा की सीड पार्ट 3 तुम्हाला सीडचा भागाकार शिकायचे. सीड मेथड पार्ट 3 डिव्हिजन ऑफ सीड, सीडचा भागाकार. ऑलमोस्ट क्वेश्चन्स सीडचे जे होतात ते भागाकारावरच सॉल्व्ह होतात आणि ते सीडचे भागाकार कसे केले जातील त्याला आपल्याला या सेशनमध्ये बघायचं आहे. तुमच्यापैकी कोणी जर मागचे 2 सेशन बघितले नसतील, सीड पार्ट 1, सीड पार्ट 2, तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, आधी त्याला बघून घ्या. सीड पार्ट 1 आणि सीड पार्ट 2 आणि मग सीड पार्ट 3 ला रेफर करा. तुमचे खूप सारे क्वेश्चन्स TCS आणि IBPS मार्फत जे तुम्हाला समोर परीक्षांमध्ये विचारले जातील त्यातले ऑलमोस्ट खूप सारे क्वेश्चन सीड मेथडनेच सॉल्व्ह होतात आणि इन्स्टंट सॉल्व्ह होतात. वेळ लागत नाही प्रश्नांची उत्तरे काढायला, तुम्हाला फक्त सीड अप्लाय करता आला पाहिजे. आणि या सेशनमध्ये तुम्हाला भागाकार कसा करायचा असतो सीडचा, पार्ट 3 डिव्हिजन ऑफ सीड, सीडचा भागाकार कसा करायचा असतो त्याला बघणे आहे की कितीही किचकट आणि कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचा किंवा खूप कठीण लेवलचा जरी भागाकार असेल तरी तो 5 ते 6 सेकंदामध्ये कसा डील केला जातो, इन्स्टंटली आन्सर्स त्याचे कसे काढले जातात, तर हे तुम्हाला या सेशनमध्ये, या लेक्चरमध्ये मिळेल. शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण आधी तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, समजावून देतो की भागाकाराचा, सीडचा भागाकार कसा केला जातो आणि मग त्यावर 10 प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. जे कठीण आणि किचकट वाटणारे जे क्वेश्चन्स आहेत असे 10 प्रश्न, आणि त्यापैकी मोस्ट फ्रिक्वेंटली जे तुमच्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतात तसे पण क्वेश्चन्स आपल्याला डील करायचे, राईट. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या, तुमच्या खूप कामात येईल. समोर TCS आणि IBPS जर क्वेश्चन पेपर सेट करत असेल तर सीड मेथड याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आज शिकायचं आपल्याला डिव्हिजन ऑफ सीड, सीडचा भागाकार. चला काही छोटे छोटे एक्झाम्पल्स घेऊन आले बरं का मी, जसे 1 2 3 4 5 6 6 एक्झाम्पल, आणि ज्याचे भागाकार तुम्हाला करता येतात, यांचे भागाकार तुम्हाला करता येतात की नंबर 1 बघा, 64 भागिला 16. आता तुमच्या सर्वांना माहिती आहे की 64 भागिला 16 म्हणजे 16 चौक 64, प्रश्नाचे उत्तर तर 4 तयार होईलच, राईट. 125 भागिला 25, 25 पंचे 125 म्हणजे उत्तर तयार होईल 5. 91 भागिला 13 म्हणजे 13 साती 91. 28 भागिला 14 म्हणजे 14 दुने 28, उत्तर 2 तयार होईलच. 85 भागिला 17 म्हणजे 17 5 85 आणि 88 भागिला 11 म्हणजे 11 8 88. हे एक सॅम्पल उदाहरणं दिली आहेत बरं का मी तुम्हाला, सॅम्पल ज्याचे टेबल तुम्हाला माहिती आहे, ज्याची उत्तरे तुम्हाला काढता येतात. बट हाच भागाकार जर असा असेल की 32,768 भागिला 2048, हाच जर भागाकार, हे जे 6 एक्झाम्पल दिले ते सॅम्पल तुम्हाला काढता येतात उत्तरे, बट हाच भागाकार जर अशा स्वरूपात असेल तर तुम्हाला इन्स्टंट उत्तरे काढता येणार नाही. आणि अशा स्वरूपात काय, याच्यापेक्षा पण किचकट स्वरूपात असतील तर उत्तरे कशी काढायची आहे, तर त्यासाठी आपल्याला आधी हे 6 एक्झाम्पल जे आहेत, आधी हे जे 6 एक्झाम्पल ज्यांची उत्तरे तुम्हाला माहिती आहेत, याला आधी आपण डिस्कस करूया आणि मग थोड्याशा कठीण लेवलवर कसे प्रश्न डील होतात ते पण बघूया. आणि शिवाय सीड मेथड अटेम्प्ट करताना तुमचे टेबल्स कसे असायला पाहिजे, टेबल म्हणजे पाढे, 1 ते 9 पर्यंत तुम्हाला पाढे येतात, ते कसे असायला पाहिजे त्याला पण आपल्याला डिस्कस करणे, राईट. चला क्वेश्चन नंबर 1 ला येऊया की 64 भागिला 16 ज्याचं उत्तर आलंय 4. हे 4 तुम्हाला माहिती आहे, पण जर मी या प्रश्नामध्ये सीडचा वापर केला असता, कशाचा, सीडचा वापर केला असता, तर मी हा जो 64 आहे, 64 अपूर्णांकाच्या न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये 64चा सीड तयार केला असता. 6 अधिक 4 10, 10 म्हणजे 1 भागिला 1 अधिक 6 7, तर अंशाचा सीड तयार झाला असता 1 आणि छेदाचा सीड तयार झाला असता 7. सीड म्हणजे सिंगल डिजिट नंबर, हे तुम्ही मागच्या 2 लेक्चरमध्ये बघून चुकलेले आहात, तर आता आपण त्याला डिरेक्टली सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करूया. आता या 7च्या टेबलमध्ये 1
कोणत्या टर्मवर येतो, तर त्यासाठी तुम्हाला 7चा टेबल माहिती असायला पाहिजे, पण तो 7चा टेबल हा सिंगल डिजिट म्हणजे सीडचा टेबल पाहिजे. सीड म्हणजे सिंगल डिजिट नंबर. तर 7चा जो टेबल आहे हा सिंगल डिजिट म्हणजे सीड मध्ये पाहिजे आहे. तर या 7च्या टेबलमध्ये एक कोणत्या टर्मवर येईल ते बघणे आहे. तर 7 एक 7 आपल्याला टेबल कसा पाहिजे, सिंगल डिजिट मध्ये. तर 7 दुने होतात 14, 7 दुने होतात 14, तर 14 चालणार नाही. तर 14 म्हणजे 1 अधिक 4, 1 अधिक 4 काय तयार होईल तो 5. 7 दुने 5. 7 त्रिक 21, 21 म्हणजे 2 आणि 1, 2 आणि 1 7 त्रिक 3. 7 चौक 28, 28 म्हणजे 2 आणि 8 10, 10 म्हणजे 1. 7 5 35, 35 म्हणजे 3 अधिक 5 8. 7 सखम 42, 42 म्हणजे 4 अधिक 2 6. 7 7 49, 49 म्हणजे 9 आणि 4 13, 13 म्हणजे 1 आणि 3 4. किंवा 49चा 9 कट केला तसाही 4 शिल्लक राहतोय. 7 8 56, 56 म्हणजे 5 आणि 6, 56 म्हणजे 5 आणि 6 11, 11 म्हणजे 1 आणि 1 2. 7 9 63, 63 म्हणजे 6 आणि 3 9 आणि 7 10 70, 70 म्हणजे 7 अधिक 0 7. मागच्या 2 लेक्चरमध्ये सीडचे तुम्ही बघितले आहेत की सीड सिंगल डिजिट मध्ये कसा फॉर्म होतो. तर आता आपल्याला हे टेबल जे आहे, टेबल या 7चा टेबल आपल्याला एक हा सीड तयार होतपर्यंत काउंट करणे आहे. 7चा टेबल 7च्या टेबलमध्ये एक कोणत्या टर्मवर येतोय त्याला बघणे आणि तो होईल तुमच्या प्रश्नाचा सीड. राईट. हा बघा 7च्या टेबलमध्ये काय बघायचं आपल्याला, 7च्या टेबलमध्ये एक कोणता यायला पाहिजे, एक कोणत्या टर्मवर येतोय तर 7 एक 7, 7 दुने 5, 7 त्रिक 3, 7 चौक 1. कोणत्या टर्मवर येतोय, चौथ्या टर्मवर 7 चौक 1. म्हणजेच हा जो प्रश्न आहे 64 भागीला 16 ज्याला आपण सीट मध्ये कन्वर्ट केलं 1/7, याचा सीड कोणता तयार व्हायला पाहिजे, तर सीड तयार व्हायला पाहिजे 4. जो तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बघा, जो तुमचा ऑलरेडी 4 उत्तर आलेलं होतं. आता हे जे 6 एक्झाम्पल्स घेतोय ज्यांची उत्तरे तुम्हाला माहिती आहेत, त्या उत्तरांना मी व्हेरीफाय करून देतोय. कशाच्या माध्यमातून, सीडच्या माध्यमातून, की जर तुमच्या 64 भागीला 16 4 उत्तर येतं तर सीडने सुद्धा तुमचा सीड तो सिंगल डिजिट नंबर 4च तयार होईल. राईट. जसं या प्रश्नाला बघा, 125 भागीला 25, 125 भागीला 25 ज्याचं उत्तर तुम्ही काढून ठेवलंय 5, तर जर मला हा प्रश्न किचकट असता माहिती नसता की लांब लचक असता, तर सीड नुसार जर मी अंशाचा सीड तयार केला असता तर 1 अधिक 2 3, 3 अधिक 5, 3 अधिक 5 8. अंशाचा सीड तयार झाला असता 8. छेदाचा सीड बघा 2 अधिक 5, 2 अधिक 5 7. पुन्हा 7चा टेबल मला मोजायचा आहे. 7चा टेबल सीड मध्ये 7 हा तयार झालाय खाली डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये. 7चा टेबल 8 पर्यंत काउंट करणे आहे सीड मध्ये. म्हणजे या 7च्या टेबलमध्ये 8 हा कोणत्या टर्मवर मिळतो बघा, तर 7च्या टेबलमध्ये 8 मिळतोय 5व्या टर्मवर बघा. 7 एक 7, 7 दुने 5, 7 त्रिक 3, 7 चौक 1, 7 पंचे 8 कोणत्या टर्मवर मिळतोय, 5व्या टर्मवर. तर 7 पंचे 8 म्हणजे तुमच्या प्रश्नाचा सीड तयार झाला आहे 5, जो ऑलरेडी तुमच्या उत्तरामध्ये येऊन चुकलेला होता. म्हणजे भाग देता येतो तर 5 येत आहे, बट सीडने जरी सॉल्व्ह केला तरी सीड सुद्धा तो 5 तयार होतो. याचं महत्व आता या छोट्या छोट्या उदाहरणावरून गृहीत धरू नका, बट याचं महत्व खूप जास्त आहे. मोठे मोठे लांब लचकशे भागाकार कसे इन्स्टंटली सॉल्व्ह होतात, तर आधी त्यासाठी याला समजून घ्या, म्हणजे मोठे एक्झाम्पल्स आपल्याला सहज सॉल्व्ह करता येतील. राईट. चला पुन्हा हे 3 बघूया. बघा 91 भागीला 13 आलाय तुमचं उत्तर 7. जर मी याचा सीड तयार केला, 91चा सीड 9 कट केलाय, हा तयार झाला 1 आणि 1 अधिक 3 4. आता मला 4चा टेबल 1 सीड येतपर्यंत मोजायचं आहे. 4चा टेबल कुठपर्यंत, 1 सीड येतपर्यंत. चला 4चा टेबल तयार करूया. 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणजे 1 आणि 2 3, 4 चौक 16, 16 म्हणजे 1 आणि 6 7, 4 पंचे 20, 20 म्हणजे 2 आणि 0 2. सिंगल डिजिट मध्ये असायला पाहिजे टेबल, त्यालाच म्हणतात सिंगल डिजिट टेबल म्हणजे सीडचे टेबल. 4 सक 24, 24 म्हणजे 2 आणि 4 6, 4 7 28, 28 म्हणजे 2 आणि 8 10, 10 म्हणजे 1. राईट. 4 8 32, 32 म्हणजे 3 आणि 2 5, 4 9 36, 36 म्हणजे 9 आणि 4 10 40 म्हणजे 4.
तुम्हाला या 4चा टेबल एक सीट येतपर्यंत मोजायचा आहे. या 4च्या टेबलमध्ये एक सीट कुठे मिळतोय, तर हा मिळतोय तुम्हाला 4च्या टेबलमध्ये एक सीट. आणि कोणत्या टर्मवर मिळतोय, 1 2 3 4 5 6 7 7व्या टर्मवर मिळतोय. म्हणजे या प्रश्नाचा सीट तयार व्हायला पाहिजे होता 7 आणि तुमचं ऑलरेडी उत्तर येऊन चुकलेलं आहे 7. प्रश्नाचा सीट आणि उत्तराचा सीट हा नेहमी सारखा असतो, हाच आपला की पॉइंट आहे आणि यावरच आपण डील करतोय. तर तुम्ही 13 ने 91 ला भाग दिला 7 उत्तर आलंय. तुम्ही याला सीट फॉर्म मध्ये जरी कन्वर्ट केलं तरी तुमचं उत्तर तयार होईल सीट. तेच सारखंच तयार होईल, फक्त तुम्हाला सीटचा टेबल काउंट करता आला पाहिजे. राईट. चला पुन्हा बघूया खाली. 85 भागीला 17, 85 भागीला 17 तुमचं उत्तर आलंय 5. राईट. चला याला सीट मध्ये कन्वर्ट करूया. 8 अधिक 5 13, 8 अधिक 5 13, 13 म्हणजे 1 अधिक 3 4, सीट काय तयार झालाय 4. चला याचा सीट करा. 1 + 7, 1 + 7 काय तयार होत आहे 8. 8. आता 8चा टेबल काउंट करायचा आहे तुम्हाला. 8चा टेबल कुठपर्यंत, 4 येतपर्यंत. चला 8चा टेबल आपल्याला माहिती आहे. 8 1 8, 8 2 16, 16 म्हणजे सिंगल डिजिट, 16 म्हणजे 1 आणि 6, 1 आणि 6 तो होईल 7. 8 त्रिक 24, 24 म्हणजे 6, 8 चौक 32, 32 म्हणजे 5, 8 पंचे 40, 40 म्हणजे 4, 8 सकम 48, 8 सकम 48 म्हणजे 4 आणि 8 12, 12 म्हणजे 1 आणि 2 3, 8 सकम 48 म्हणजे 3, 8 7 56, 56 म्हणजे 5 आणि 6 11, 11 म्हणजे 1 आणि 1 2, 8 7 56 म्हणजे 2, 8 8 64, 64 म्हणजे 6 अधिक 4 10 म्हणजे 8 8 1, 8 9 72 म्हणजे 9, 7 आणि 2 9 आणि 8 10 80 म्हणजे 8. तुम्हाला या 8च्या टेबल 4 सीट येतपर्यंत काउंट करणे आहे. या 8च्या टेबल मध्ये कोणता सीट असायला पाहिजे, 4 सीट, 4. तर हा 4 8च्या टेबल मध्ये कोणत्या टर्मवर येतो, 8 1 8, 8 2 7, 8 3 6, 8 चौक 5, 8 पंचे 4, 8 पंचे 4 म्हणजे तुमच्या प्रश्नाचा सीट तयार होईल 5. जो तुमच्या उत्तराचा सीट पण बघा सारखा होत आहे, सारखाच तयार होईल, काहीच फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला टेबल काउंट करता आले पाहिजे सीटचे. ते सीटचे टेबल काय असतात ते सुद्धा मी तुम्हाला इथे डिस्प्ले करून देईल बरं का. तुम्ही त्याला स्क्रीनशॉट घेऊन नंतर तुम्हाला कॉपीमध्ये पण नोट करता येते. चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया की 28 भागीला 14, 14 दुने 28 होतात माहिती आहे, बट सीट जर तयार करेल तर 2 अधिक 8, 2 अधिक 8 10, 10 म्हणजे 1 आणि 1 अधिक 4 5, म्हणजे 5चा टेबल आता काउंट करणे आहे तुम्हाला. 5च्या टेबल मध्ये एक सीट तयार व्हायला पाहिजे. चला 5चा टेबल काउंट करूया. 5 1 5, 5 दुने 10, 10 म्हणजे 1 आणि 0 1, 5 त्रिक 15, 15 म्हणजे 1 आणि 5 6, 5 चौक 20, 20 म्हणजे 2 आणि 0 2, 5 5 25, 25 म्हणजे 2 आणि 5 7, 5 सख 30, 30 म्हणजे 3 आणि 0 3, सॉरी 5 सख 30 म्हणजे 3 आणि 0 3, 5 7 35, 35 म्हणजे 3 आणि 5 8, 5 8 40 म्हणजे 4 आणि 0 4, 5 9 45 म्हणजे 9 आणि 5 10 50. हा आहे तुमचा 5चा टेबल इन टर्म्स ऑफ सीट. तुम्हाला या 5चा टेबल कुठपर्यंत मोजायचा आहे, एक सीट येतपर्यंत मोजायचं आहे. बघा तर या 5च्या टेबल मध्ये एक कुठे मिळतो, इथे. 5 1 5, 5 दुने 1, 5 दुने 10, 10 म्हणजे 1. तर तुम्हाला 5 दुने 1 म्हणता येईल. तुमच्या प्रश्नाचा सीट 2 असायला पाहिजे, जो इथे ऑलरेडी आलेला आहे, ऑलरेडी आलेला आहे. तुम्हाला या पद्धतीने वापर करता आला पाहिजे. शेवटी याला बघूया. 88 भागीला 11, 11 8 88 होतात माहिती आहे तर यांचा सीट तयार करू. 8 अधिक 8 16, 16 म्हणजे 1 अधिक 6 7, खाली 1 अधिक 1 2, सिंगल डिजिट मध्ये फॉर्म केलाय. आता 2चा टेबल काउंट करणे आहे. 2चा टेबल सिंगल डिजिट मध्ये फॉर्म व्हायला पाहिजे. 2 1 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8 इथपर्यंत तर सिंगल डिजिट मध्ये फॉर्म होतात. इथून डबल डिजिटला सिंगल डिजिट मध्ये फॉर्म करा. 2 पंचे 10, 10 म्हणजे 1 अधिक 0 1, 2 सकम 12, 12 म्हणजे 1 आणि 2 3, 2 7 14, 14 म्हणजे 1 आणि 4 5, 2 8 16, 16 म्हणजे 1 आणि 6 7, 2 9 18, 18 म्हणजे 1 आणि 8 9 आणि 2 10 20 म्हणजे 2. तुम्हाला या 2चा टेबल
7 सीड येतपर्यंत काउंट करायचे. 2च्या टेबलमध्ये बघा 7 कुठे मिळतोय, तो मिळतोय तुम्हाला इथे. आणि कोणत्या टर्मवर मिळतोय तर 1 2 3 4 5 6 7 8. कोणत्या टर्मवर मिळतोय 8. 2 8 16 16 म्हणजे 1 अधिक 6 7. 2 8 16 8व्या टर्मवर मिळतोय. प्रश्नाचा सीड तयार व्हायला पाहिजे 8 आणि जो तुमचं ऑलरेडी उत्तर आलं होतं. मित्रांनो हे 6 प्रश्न एकदम अगदी सोपे जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत की याला भाग दिला तर उत्तर काय येतं. यालाच मी एक्सप्लेन करून दिलंय सीडच्या माध्यमातून की तुमचे जे उत्तर आलेलं आहे तेच उत्तर सीडचं पण तयार होतं. यांच्यापासून जे उत्तरे आले आहेत तेच उत्तरे सीडचे पण तयार होतात. बट हे नॉर्मलचे साधारणचे प्रश्न होते. असे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत नाही. बट तुम्हाला वापर करता यावा, या सीडचा वापर करता आला पाहिजे, त्यासाठी हे 6 प्रश्न सॉल्व्ह करून दिले. आता या 6 प्रश्ना थ्रू आपल्याला मोठे मोठे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करता येतात त्याला बघणे. आपल्याला 10 क्वेश्चन्स डील करणे आहे जे तुमच्या परीक्षांमध्ये यापूर्वी आलेले आहेत परीक्षांमध्ये, आणि त्याला इन्स्टंटली 4-5 सेकंदाचा वर वेळ लागायला नको अशा पद्धतीने डील करणे. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला सीडचे टेबल माहिती असायला पाहिजे. बघा इथे लिहून दिले आहेत मी सीडचे टेबल. हे काय आहेत तुमचे सीडचे टेबल. 1चा टेबल सिंगल डिजिट मध्ये तयार होतो. 2चा टेबल 2 दुने 4 त्रिक 6 8. त्यानंतर 1 3 5 7 9 म्हणजे हे सिंगल डिजिट मध्ये जे आता मी तुम्हाला वर टेबल तयार करून दाखवले होते सिंगल डिजिट मध्ये, तेच टेबल हे आहेत सिंगल डिजिटचे. आणि याला म्हणतात सीडचे टेबल म्हणजे सिंगल डिजिटचे टेबल. 1 पासून 9 पर्यंत सर्व टेबल मी इथे लिहून दिले आहेत. या टेबलचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. जर थोडीफार तुम्हाला डाऊट असेल तर याला स्क्रीनशॉट करून घ्या बरं का, आणि तुमच्या कॉपीमध्ये नोट करून ठेवा, कारण हे टेबल तुमच्या खूप जास्त कामात येणार आहेत. समोर TCS IBPS हे जे प्रश्न टाकतात परीक्षांमध्ये ते ऑलमोस्ट सीडने सॉल्व्ह होतात. लक्षात ठेवा. तर हे टेबल्स तुम्ही स्क्रीनशॉट करून कॉपीमध्ये नोट करून ठेवा आणि या टेबलचा वापर करूनच आपल्याला समोरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणे आहेत. चला असे 10 प्रश्न बघूया. चला एकेका क्वेश्चनला या. क्वेश्चन नंबर 1 की 28,25,923 या संख्येला 59 ने भाग द्यायचा आहे. बघा याच्यापूर्वी आपण 6 उदाहरणं जे घेतले त्यामध्ये 16चा टेबल, 25चा टेबल, 15चा टेबल, 14चा टेबल, 12चा टेबल येत होता. तुम्हाला उत्तर काढता येत होतं. पण आता हा 59चा टेबल तुम्हाला येतो का? 59 मला तर येत नाही बरं का. तुमच्यापैकी एखादा असेल तल्लख बुद्धीचा प्राणी त्याला डेफिनेटली येत असेल, बट सर्वांना येणार नाही. आणि सर्वांना येणार नाही तर हा 59 जो दिसतोय हा प्राईम नंबर पण आहे. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. तुम्ही इथे कटिंग शटिंग पण करू शकत नाही. तर जर हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला एक 59चा टेबल बाजूला ड्रॉ करावा लागेल. 59 118 अँड सो ऑन. आणि मग या संख्येला असं लिहावं लागेल 2 8 2 5 9 2 3 डिव्हिजन 59. मग या टेबल मध्ये बघावं लागेल की कोणत्या टर्मला भाग जातो आणि लांब लांब करत करत खालीपर्यंत उत्तर तुम्हाला मिळेल. आणि उत्तर जरी बरोबर मिळत असेल तोपर्यंत वेळ मात्र खूप सारा वाया गेलेला असेल. तर तुम्हाला असे प्रश्न डिरेक्टली सीडने 5 सेकंदाचा वर वेळ लागत नाही जर सीडचे टेबल तुमच्या डोक्यात फिट असतील तर. चला बघूया सीडने कसा सॉल्व्ह केला क्वेश्चन. अशी लांब लचक मेथड आपण वापर करणार नाही. आपण काय करूया, या वरच्या संख्येचा सीड तयार करूया. 9 कटला, 5 आणि 2 7 आणि 2 9 कटला. हे सर्व तुम्ही आधी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये शिकून चुकलेले आहात. हे कशी कटिंग केली जर तुम्ही जर डिरेक्टली पार्ट 3 बघत असाल तर पार्ट 3 न बघता आधी पार्ट 1 आणि पार्ट 2 बघा, तुम्हाला कळेल की 9 कसे कट केले. आता सीड कसा तयार होईल. 2 अधिक 8 10, 10 अधिक 3 13. काय आली यांची बेरीज 2 अधिक 8 10, 10 अधिक 3 13. 13 म्हणजे काय, 13 म्हणजे 1 अधिक 3 4 भागीला हा 4 जो तयार केलाय तो अंशाचा सीट तयार केला. आता छेदाचा सीट तयार करूया. 59 बोलताय 59 जिथे 9 कटला हा तयार होतोय 5. आता 5चा टेबल काउंट करणे तुम्हाला 4 सीड येत पर्यंत. यामध्ये बघा 5च्या टेबल मध्ये 4 सीड. या 5च्या टेबल मध्ये 4 कुठे मिळतोय तर 4 मिळतोय हा, राईट. 5 8 4, 5 8 40.
5 8 40, 40 मध्ये 4 अधिक 0 4, तर 8व्या टर्मवर मिळतोय तुम्हाला, 8व्या टर्मवर या 5च्या टेबलमध्ये 4 हा 8व्या टर्मवर, 5 8 4, म्हणजे तुमच्या प्रश्नाचा सीट तयार व्हायला पाहिजे 8. तुमच्या प्रश्नाचा सीट तयार व्हायला पाहिजे 8, आणि तुमच्या प्रश्नाचा सीट जर 8 तयार होत असेल तर तुमच्या उत्तराचा सीट सुद्धा 8च असायला पाहिजे. सीटची प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे. चला ऑप्शन नंबर 1 बघू. हा बघा 4 आणि 5 9 कटला, हा 9 कटला, 8 अधिक 7, 8 अधिक 7 15, 15 म्हणजे 6. आपल्याला काय पाहिजे 8, आपल्याला पाहिजे 8, तर 6 उत्तर होणार नाही, 6 उत्तर होणार नाही. बघा इथे 9 कटला, 8 आणि 6 14 आणि 4 18 कटला, काय तयार होतं इथे 7. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे 8, आपल्याला 8 पाहिजे, 7 उत्तर होणार नाही. इथे बघा 7 आणि 7 14 आणि 4 18 कटला, हा 9 पण कटला, इथे काय तयार होत आहे, इथे तयार होत आहे 8, आणि आपल्याला 8 पाहिजे. आपल्या प्रश्नाचा सीट आलेला आहे 8, आपल्या उत्तराचा सीट पण 8च असायला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे. जास्त गोंधळ घालण्याची काहीही गरज नाही, सिंपल, तारेवरची कसरत नाहीये याला डील करणे. थोडंसं समजून घ्या की सीड ऍक्च्युली असतो काय आणि त्याचा वापर कसा केला जातो, तर तुमचे खूप सारे क्वेश्चन सहज 5-5 सेकंदात, 10 सेकंद, त्याच्या वर वेळ लागणार नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. तुम्हाला आज टेबल्स, हे जे सीडचे टेबल आहेत त्याचा वापर करता आला पाहिजे की या 5च्या टेबलमध्ये 4 सीट कुठे तयार होईल, 5 1 5, 5 2 1, 5 3 6, 5 4 2, 5 5 7, 5 6 3, 5 7 8, 5 8 4. बघा 5च्या टेबलमध्ये 4 कोणत्या टर्मवर आलाय, 5 8 4, म्हणजे तुमच्या प्रश्नाचा सीट तयार झालाय 8, आणि तुमच्या उत्तराचं सीट पण असायला पाहिजे 8च, ऑप्शन नंबर सी. हे स्मार्ट वेज तुम्हाला करता आले पाहिजे बरं का, खूप कामाचे आहे ते. तर हा झाला क्वेश्चन नंबर 1. चला क्वेश्चन नंबर 2 ला बघूया. क्वेश्चन नंबर 2, 907444 ला 356 ने भाग द्यायचा आहे, आणि ऑप्शन हे दिलेले आहेत. 356चा टेबल येत नाही तर सीट वापर करा, 9 कटलेत. 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19, 19, 19 म्हणजे सीट काय तयार करेल, 19चा 9 कटला, सीट तयार करेल 1 भागीला 356चा सीट तयार करूया, 6 आणि 3 9 कटलाय, हा तयार होत आहे 5. 5चा टेबल 1 पर्यंत 5 1 5, 5 2 10, 10 म्हणजे 1, 5 1 5, 5 2 1, 5 2 10 होता, 10 म्हणजे 1 अधिक 0 1, म्हणजे 5 2 1 होतो. तुमच्या प्रश्नाचा सीट 2 असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये शोधणे 2 कुठे मिळतो, हा बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय तुम्हाला 2. हा बघा 5 आणि 4 9 कटला, 9 कटला, हा मिळतोय 2. तुमच्या प्रश्नाचा सीट 2 आणि उत्तराचा सीट पण 2च, ऑप्शन नंबर 1 डिरेक्टली टिक करून घ्या. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, 90233 डिव्हिजन 631. आता 631 ही सुद्धा प्राईम नंबर आहे, याच्यामध्ये भाग देता येणार नाही, आणि मग 631चा टेबल तयार करून सॉल्व्ह करतपर्यंत वेळ लागेल. डिरेक्टली सीटला अप्लाय करा. 9 कटले, 2 अधिक 3 5, 5 अधिक 3 8, वरच्याचा सीट तयार झालाय 8, खालच्याचा सीट तयार करा, 6 आणि 3 9 कटले, खालच्या सीट तयार होतो 1. 1चा टेबल 8 पर्यंत, 1च्या टेबलमध्ये सर्वच्या सर्व सिंगल डिजिट म्हणजे सीटच तयार होतात. 1 1 1, 1 2 2, 1 3 3, तसंच 1 8 8, म्हणजे तुमच्या प्रश्नाचा सीट 8 असायला पाहिजे. 8 शोधा कुठे मिळतोय, अगेन ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय बघा. 1 अधिक 4 5, 5 आणि 3 8, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. राईट. चलो नेक्स्ट. आता थोडेसे मोस्ट फ्रिक्वेंटली कसे प्रश्न विचारण्यात येतात तुमच्या परीक्षांमध्ये, की कोणत्या तरी संख्येचे काहीतरी टक्के बरोबर काहीतरी संख्या होत असेल तर ती संख्या कोणती. जसं इथे बघा एक्स चे, कोणती तरी संख्या एक्स चे 51.4%. आता ऑलरेडी क्वेश्चन जो आहे तो पर्सेंटेजवर आहे. याशिवाय ही जी पर्सेंटेज दिली आहे तो डेसिमल पॉईंट मध्ये दिलाय. डेसिमल पॉईंट दिसला रे दिसला की अर्ध्या विद्यार्थ्यांचं डोकं दुखायला सुरू होतं. ते डोकं तुम्हाला दुखवायचं नाहीये. तर आणि समोरची ही जी संख्या आहे ही सुद्धा लांबलचक आणि डेसिमल पॉईंट मध्ये. विद्यार्थी असा प्रश्न बघितल्याबरोबर सर्वात आधी हा विचार करतो की याला सोडवायला खूप वेळ लागेल, त्यामुळे अशा क्वेश्चनला अटेम्प्टच करत नाही. तुम्हाला मात्र एकही प्रश्न सोडायचा नाहीये, चला याला सॉर्ट आउट करू.
एक्स चे म्हणजे गुणाकार. प्रश्न जितका जास्त किचकट कॉम्प्लिकेटेड असेल तितका जास्त सीड वापर होण्याची शक्यता असते त्यामध्ये. तर एक्स गुणिला याचा सीड तयार करूया. डेसिमल पॉइंट मध्ये नंबर आहे, हरकत नाही. आपला सीड सिंगल डिजिट मध्ये तयार आणि सिंपल डिजिट मध्ये तयार व्हायला पाहिजे. 5 आणि 4 9 कटले, काय तयार होत आहे? सीड. सीड तयार होत आहे 1. पर्सेंटेज या चिन्हाचा वापर करण्याची काही गरज नाही. याला पण इलिमिनेट करा, इग्नोर करा. इक्वल टू ही जी संख्या आहे याचा सीड तयार करूया. बघा 6 6 6 म्हणजे 18 कट झालेत, राईट. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 कट झाले. सीड काय तयार होत आहे? सीड तयार होत आहे 4, राईट. हा गुणाकारातील 1 तिकडे जाईल तर x बरोबर 4. गुणाकारातील 1 तिकडे गेला तर 4 भागिला 1, 4/1. म्हणजे हा गुणाकारातील 1 तिकडे गेला तर भागाकारात जाईल. आणि 1च्या टेबलमध्ये 4, 1च्या टेबलमध्ये 4, 1 चौक 4. 1च्या टेबलमध्ये सर्व सीट हे सिंगल डिजिट तयार होतात. तर तुमच्या प्रश्नाचा सीट तयार झालाय 4. तुमच्या उत्तराचा सीट पण 4च असायला पाहिजे. चला बघा कुठे मिळतोय. तर इथे 3 आणि 1 4 आणि 4 8, 8 आणि 4 12 किंवा 4 आणि 4 8 आणि 1 9 कट करा. सीट काय तयार झालाय? 3. आपल्याला किती पाहिजे? आपल्याला पाहिजे 4. उत्तर होणार नाही, राईट. बघा हा 3 आणि 2 5 आणि 4 9 कट झाला. इथे काय तयार होत आहे? सीट. इथे तयार होत आहे सीट 4 आणि आपल्याला पाहिजे होता 4. प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे. 3244. डिरेक्टली यानुसार तुम्हाला सीटच्या टेबलचा वापर करून उत्तरे काढता येईल. प्रश्न अशा पद्धतीचे तुम्हाला IBPS TCS फॉर्म मध्ये डेफिनेटली मिळतील. कारण IBPS कंडक्ट करतं बँकिंगची आणि LICच्या वगैरे ज्या ज्या परीक्षा कंडक्ट करतात त्यामध्ये ऑलमोस्ट असे प्रश्न विचारले जातात. याशिवाय TCS स्पेशली SSCच्या ज्या परीक्षा कंडक्ट करतात त्यामध्ये SSCच्या परीक्षांमध्ये पण असे भरमसाठ प्रश्न तुम्हाला सापडतील. तुम्हाला प्रश्न बघितल्याबरोबर डिरेक्टली अटेम्प्ट करता आला पाहिजे, पेन चालवता आला पाहिजे. तर या पद्धती तुम्हाला माहिती असतील तर इन्स्टंट आन्सर ड्रॉ होईल. 5 सेकंद, 8 सेकंद, 10 सेकंद त्याच्यावर वेळ लागणार नाही. डिपेंड करतं की तुम्ही प्रॅक्टिस कशी करता. मी तर इथे समजावून देत आहे, तर समजल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस पण करणे आहे याची. चला नेक्स्ट क्वेश्चनला या. पुन्हा सेम क्वेश्चन त्याच टाईपचा. x चे 79% बरोबर ही संख्या बोलते आहे. तर x चे म्हणजे गुणाकार 79 चा सीट तयार करू. 9 कटलाय 7 बरोबर. इकडे सीट तयार करूया. बघा 8 आणि 1 9 कटलाय. 4 आणि 5 9 कटलाय. 3 अधिक 8, 3 अधिक 8 11. 11 म्हणजे 1 आणि 1 2. 3 अधिक 8 11. 11 म्हणजे 1 आणि 1 2. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे तर गुणाकारातील 7 आपण तिकडे पक्षांतर करू. म्हणजे x बरोबर 2/7 होईल. x बरोबर 2/7. तर 7च्या टेबलमध्ये 2 सीट कुठे मिळतो? तर 7 8 2 होतो बघा तुमच्या या टेबलमध्ये. 7 8 56. 56 म्हणजे 5 अधिक 6 11. 11 म्हणजे 1 आणि 1 2. तर 7 8 2. 7 8 2. तर तुमच्या प्रश्नाचा सीट 8 असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये शोधा. ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय बघा. हा 8 आणि 1 9 कटला. 6 अधिक 2, 6 अधिक 2 8. तर तुमच्या प्रश्नाचा उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. 6812. डिरेक्टली फॉर्म करता आलं पाहिजे. आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजेच. जर तुम्ही एखादी परीक्षा देताय आणि त्यामध्ये गणित हा विषय असेल आणि तुम्हाला जर सीडची माहिती नसेल तर तुम्ही त्या परीक्षेत खूप मागे हा लक्षात घ्या. कारण जितक्या कमी वेळामध्ये हा सीड सॉल्व्ह करू देतो तोच कमी वेळ तुमचा पेपर क्रॅक करायला मदत करतो, लक्षात घ्या. नाहीतर जर या प्रश्नाला ट्रॅडिशनल वेने सॉल्व्ह करण्याचा जर प्रयत्न कराल म्हणजे पारंपरिक पद्धतीने किंवा पर्सेंटेज मध्ये काहीतरी फॉर्म्युला असतो तो ठेवल्यानंतर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल, उत्तर मिळेल, मला काही हरकत नाही, काही डाऊट नाही त्याच्यामध्ये, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, उत्तर काढाल. बट वेळ मात्र खूप घेऊन जाणार. 3-4 मिनिटं लागून जातील अशा प्रश्नांना सॉल्व्ह करायला. कारण 79 हा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या. याचा टेबल तुम्हाला काउंट करावाच लागेल. याला तुम्ही कटिंग करू शकत नाही, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 6. x इंटू x गुणिला 78.35 बरोबर ही संख्या बोलते. तर 78.35 डेसिमल पॉइंट मध्ये आहे. तर बरोबर ती तर x ची किंमत काय असा प्रश्न आहे. तर x गुणिला आपण याला सुद्धा काय करूया, सीड मध्ये फॉर्म करूया. सीड मध्ये फॉर्म करेल. हा बघा, हा 7 आणि 8 15 आणि 3 18 कट केले. सीड काय तयार होत आहे 5.
डेसिमल पॉईंट मध्ये हरकत नाही, आपल्याला काहीच काम नाही त्या डेसिमल पॉईंटचं. सिंपल नंबर मध्ये सीट जनरेट व्हायला पाहिजे इक्वल टू. इथे सीट तयार करूया बघा. 9 आणि 9 कटलेत, 5 आणि 4 9 पण कटले. काय तयार होत आहे? 5. एक्स गुणीला 5 बरोबर 5 म्हणजे एक्स बरोबर हा गुणाकारातील 5 तिकडे जाईल 5 भागीला 5. 5च्या टेबलमध्ये 5 हा सीट 5 1 5 5 1 5 पहिल्याच टर्मवर मिळतोय 5 1 5. प्रश्नाचा सीट 1 असायला पाहिजे. 1 शोधा. इथून कुठे मिळतं बघा. 2 आणि 7 9 कट केले, हा मिळतोय 1. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं सीट 1 तयार झाला, जो ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 नंतर असे 10 प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 7 ला येऊया. अगेन त्याच टाईपचा क्वेश्चन की कुठली तरी संख्या पर्सेंटेज मध्ये दिलेली आहे तुम्हाला आणि ती डेसिमल पॉईंट मध्ये. तर विनाकारण ताण करून घेऊ नका. जितका जास्त किचकट असेल प्रश्न सीड अप्लाय होईल. चला करूया. एक्स चे म्हणजे गुणाकार. इथे सीड तयार करा. 2 आणि 7 9 कट केले, तयार होत आहे 5 बरोबर 1 आणि 2 3 आणि 1 4. इथे तयार झालाय 4. हा गुणाकारातील 5 तिकडे जाईल म्हणजे एक्स बरोबर 4/5. गुणाकारातील 5 इकडे आला, भागाकारात गेलाय. 5च्या टेबल मोजा 4 पर्यंत. 5 8 4 5 8 40. 5 8 40 म्हणजे 4 अधिक 0 4 म्हणजे 5च्या टेबल मध्ये 4 हा 8व्या टर्मवर येतोय. तुमच्या प्रश्न सीट तयार झालाय 8. तुमच्या उत्तराचा सीट पण 8च असायला पाहिजे बघा. 4 अधिक 4 8 हा तयार झालाय. ऑप्शन नंबर 1 होणार नाही कारण हा 0 तयार करतोय. 4 आणि 6 10 म्हणजे 1 तयार होत आहे. हे 2 तर उत्तर होणार नाही. तिसरं बघा 4 आणि 3 7 तयार करतोय, होणार नाही. तुमच्या प्रश्नाचा सीट तयार झालाय 8. तुमच्या उत्तराचा सीट पण 8च असायला पाहिजे. आपला हा की सेंटेन्स आहे की सीड ऑफ द क्वेश्चन इज ऑलवेज सीड ऑफ द आन्सर. की प्रश्नाचा जो सीट तयार होतो तोच तुमच्या उत्तराचा सीट तयार होतो म्हणजे होतो, डेफिनेटली होतो, 100% होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 8. आता याला पण बघून घ्या. सिम्पली न्यूमरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे. तो 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्गातला जो असेल तो सुद्धा याला सहज सॉल्व्ह करेल. पण फरक इतका आहे की या दोघांच्या गुणाकाराला या दोघांच्या गुणाकाराने भाग द्यायचा. त्यामध्ये तुम्हाला 23 किंवा 29 यांचा टेबल जर माहिती असेल तर उत्तर मिळेल. पण सहजासहजी साधारणतः भरपूर विद्यार्थ्यांना 23 आणि 29चा टेबल माहिती नसतो. आणि हे जे 23 आणि 29 आहेत हे प्राईम नंबर्स आहेत बरं का. मूळ संख्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन पण करता येणार नाही. तर या दोघांचा गुणाकार करून या दोघांच्या गुणाकाराने त्याला भाग द्यायला उत्तर जरी मिळत असेल तरी 4-5 मिनिटं मात्र कमीत कमी घेऊन जाईल तुमचे, आणि ते तुमच्याकडे नाहीत. तर आपण याला सीडच्या माध्यमातून डील करू. चला वरच्यांचा गुणाकार करणे तर त्यांना सीड मध्ये कन्वर्ट करू. बघा 7 आणि हे 2 9 कटले. 7 अधिक 1 8 अधिक 1 9 हा तयार होता 1. गुणीला याचा सीड तयार करा. 5 आणि 5 10 10 आणि 2 12 12 म्हणजे काय तयार होईल 3. आता या दोघांचा गुणाकार करू. 1 गुणीला 3 म्हणजे 3. वर काय तयार झालाय तुमचा 3. चला खाली 2 अधिक 3 याचा सीट तयार होत आहे 5. गुणीला हा 9 कटला. 5 गुणीला 2 5 गुणीला 2 10 10 म्हणजे सीट काय तयार होईल खालच्याचा 1. सिंपल या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे. सीडनुसार तो 3/1 यायला पाहिजे. म्हणजे 1च्या टेबल मध्ये 3 पर्यंत काउंट करा. 1 त्रिक 3. 1च्या टेबल मध्ये सर्व सीड सिंगल डिजिट तयार होतात. तर 1 त्रिक 3 3 शोधा. कुठे मिळतोय बघा इथे मिळतोय तुम्हाला 3. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. राईट. बघा ना 1 आणि 4 5 5 आणि 1 6 6 आणि 6 12 12 म्हणजे 1 अधिक 2 3. इथे मिळतं का बघा 1 आणि 4 5 आणि 1 6 3 मिळतो का नाही मिळत. इथे बघा 1 आणि 4 5 आणि 1 6 6 आणि 2 8 मिळतो का नाही मिळत. इथे बघा 4 आणि 4 8 आणि 1 9 कट केला. इथे तयार होतो 1. आपल्याला पाहिजे होता 3 तर पहिले 3 तर आन्सर होणार नाही. ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. संख्या बघून सीड तुमच्या डोळ्यासमोर तयार व्हायला पाहिजे. हे पार्ट 1 मध्ये सांगितलं होतं बरं का, की काही संख्या घ्या कागदावर, सीडची प्रॅक्टिस करा. ही संख्या बघितल्याबरोबर जशी ही संख्या बघितल्यावर पटकन 3 तयार व्हायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा सीड आहे 3 तर तुमच्या आन्सरचा सीड पण 3. ऑप्शन नंबर डीच असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 9 वर येऊया. क्वेश्चन नंबर 9 अगेन सेम क्वेश्चन की वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा गुणाकार करूया आणि खालच्यांच्या गुणाकाराने वरच्या गुणाकाराला भाग देऊया. 1 अधिक 7 8 8 आणि 3 11 11 म्हणजे 2. इथे 9 कटला. 2 आणि 4 6 6 अधिक 1 7
7 दुने 14, 7 दुने 14 म्हणजे 1 अधिक 4 5, 7 दुने 14, 14 म्हणजे सीट सिंगल डिजिट काय तयार करेल 5. चला यांचा सीट तयार करूया. 5 आणि 3 8 गुणिला 7 आणि 3 10 म्हणजे 8 गुणिला 1 म्हणजे 8. छेदाचा सीट तयार झालाय 8, अंशाचा सीट तयार झालाय 5. म्हणजे 8च्या टेबल 5 पर्यंत काउंट करणे. 8च्या टेबल 5 सीट येतपर्यंत. तर 8 चौक 32, 32 म्हणजे 3 अधिक 2 5. 8 चौक 32 म्हणजे 8 चौक 32 म्हणजे 3 अधिक 2 5 म्हणजे 8 चौक 5 डिरेक्टली सीट नुसार म्हणता येईल. ते वरचे जे टेबल होते ना त्यामध्ये बघा चौथ्या टर्मवर 8च्या टेबलमध्ये 5 येईल. चौथ्या टर्मवर तुमच्या प्रश्नाचा सीट 4 असायला पाहिजे. 4 शोधा ऑप्शन मध्ये कुठे मिळतं तर ऑप्शन नंबर बी मध्ये मिळतंय बघा. 3 आणि 6 9 कट केले 1 अधिक 3 हा 4 तयार होतो. हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर ए मध्ये बघा 3 आणि 6 9 कटले 1 अधिक 1 2 तयार होईल. उत्तर होणार नाही कारण प्रश्नाचा सीड आहे तुमचा 4. इथे 3 आणि 6 9 कट केले 7 अधिक 1 8 तयार होईल. उत्तर होणार नाही. इथे हा 9 कट केला 9 कट इथे 1 उत्तर होणार नाही कारण प्रश्नाचा सीट जर 4 आलाय तुमच्या उत्तराचा सीट पण 4च असायला पाहिजे जो ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतो. चला या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन घेऊया बरं का. या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन आणि मग चला क्वेश्चन नंबर 10 बघा. 63307 डिव्हिजन 29 डिव्हिजन 37. जर एक भागाकाराचा नियम असतो तोही लक्षात घ्या. जर कंटिन्युअस भागाकाराचे चिन्ह असतील बघा हा सुद्धा भागाकाराचे चिन्ह आणि हा सुद्धा भागाकाराचे चिन्ह आहे. जर कंटिन्युअस भागाकाराचे चिन्ह असतील तर भागाकाराचा नियम बोलतोय हा जो मी तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे. कंटिन्युअस भागाकाराचे चिन्ह असतील तर पहिल्या संख्येच्या भागाकारामध्ये पहिली संख्या कोणती आहे 63307 यांच्या भागाकारामध्ये कंटिन्युअस भागाकार चिन्ह असतील तर पहिल्या संख्येच्या भागाकारामध्ये बाकी सर्व संख्यांचा गुणाकार करावा. म्हणजे हा 29 भागीला 37 दिसतोय तो याच्या भागाकारामध्ये येईल तर 29 गुणिला 37 होईल. काय होईल 29 गुणिला यांचा गुणाकार होईल. पहिल्या संख्येच्या भागाकारामध्ये बाकी सर्व संख्यांचा गुणाकार हा नियम असतो भागाकाराचा जो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि मग आता 29चा टेबल येत नाही आपल्याला 37चा टेबल येत नाही मग पर्याय काय. पर्याय हाच आहे की सीड अप्लाय करता आला पाहिजे. चला सीड अप्लाय करूया. बघा 6 आणि 3 9 कट झालाय 3 अधिक 7 10 3 अधिक 7 10 10 म्हणजे काय तयार होईल 1. 3 अधिक 7 10 10 म्हणजे काय तयार होईल 1 भागीला यांचा सीड तयार करू 9 कटलाय हा तयार झालाय 2 गुणिला 3 अधिक 7 10 म्हणजे 1 2 गुणिला 1 2 गुणिला 1 म्हणजे 2. आता 2चा टेबल काउंट करणे आहे तुम्हाला एक सीड येतपर्यंत. 2 1 2 2 दुने 4 2 त्रिक 6 2 चौक 8 2 पंचे 1 2 पंचे 10 होतात ना 10 म्हणजे 1 अधिक 0 1 तर 2 पंचे 1 म्हणता येईल. तुमच्या प्रश्नाचा सीड 5 तयार व्हायला पाहिजे आणि प्रश्नाचा सीड जर 5 असेल तर उत्तराचा सीड पण 5च असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी मध्ये बघा तुम्हाला मिळतंय 9 कट केलाय 5. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. तारेवरची कसरत नाही हे आधी पण मी सांगून चुकलेलं आहे. फक्त तुम्हाला हा कॉन्सेप्ट डोक्यात फिट करायचा आहे आणि मी सजेस्ट करतोय नॉट ॲज अ टीचर ॲज अ फ्रेंड मी सजेस्ट करतोय की सीड हा कॉन्सेप्ट डोक्यात काय रक्ताच्या थेंबा थेंबा साठवून घ्या. तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स असे किचकट कॉम्प्लिकेटेड दिसणारे सहज सॉल्व करता येतील जर सीड हा पार्ट तुम्हाला अप्लाय करता येत असेल तर. सीड म्हणजे सिंगल डिजिट नंबर चा कॉन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करता येत असेल तर. मागच्या 2 पार्टमध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार शिकवला होता. त्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला स्क्वेअर्स आणि क्यूब्स वर्ग आणि घनाशी रिलेटेड क्वेश्चन सीड कसे डील करतो ते शिकवलंय. आणि या थर्ड पार्टमध्ये महत्वाचा थर्ड पार्ट भागाकार कसा केला जातो सीडचा हे मी एक्सप्लेन करून दिलंय तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्ही याला समजून घ्या आणि प्रश्नांमध्ये वापर करून बघा. तुमचे बघा लांब लचक वेळ लागणारे क्वेश्चन सहज कसे सॉल्व होतात राईट. जर तुमच्यापैकी कुणी सीड पार्ट 1 पार्ट 2 बघितला नसेल तर सर्वात आधी त्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 बघा आणि मगच पार्ट 3 ला या. तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 ची लिंक मिळेल तुम्हाला. आधी पार्ट 1 आणि पार्ट 2 बघा आणि मग पार्ट 3 बघा. तुम्हाला सीड सहज समजेल सीड काय असतं राईट. आणि तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदा जर बघत असेल तर मित्रांनो लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर डेफिनेटली करा
कारण रोज मी 1-2 व्हिडिओ देत असतो तुम्हाला यूट्यूबवर आणि ते कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज असतात जे तुम्हाला डेफिनेटली तुमच्या समोरच्या परीक्षांमध्ये कामात येतील. शिवाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट तर करा, शिवाय तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा त्याला शेअर करा. राईट. तर हा होता तुमच्यासाठी सीड पार्ट 3. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप सारे प्रश्न तुमचे याचे सहज सॉल्व्ह करता येतील आणि असं मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे जे लेक्चर समजावून सांगण्याचा प्रयत्न जो मी केलाय तो तुम्हाला समजला असेल. जर थोडाफार डाऊट असेल तर या व्हिडिओला पुन्हा एकदा रिवाइंड करून बघा आणि कॉपीमध्ये नोट करा. तुम्हाला खरंच कामात पडेल. सीडचे भागाकार हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या सिलेबससाठी. राईट. तर मग तात्पुरता इथेच मी या लेक्चरला स्टॉप करतोय आणि पुन्हा नवीन लेक्चर तुम्हाला लवकरच मिळेल तुमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या मिशन ऑफिसर्सवर. राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.